कथेचं नाव आहे मनसोक्त. लेखन अमित मेढेकर. मालतीबाईंनी दिव्याची वात पेटवली. दिव्यात घालायला विशेष तेल नव्हतं. खरं तर कशासाठीच काही नव्हतं. एक नजर त्यांनी पलंगावर झोपलेल्या मोहनरावांकडे टाकली. त्यांच्याकडे पाहून त्यांनाच वाईट वाटलं. काय हे आयुष्य! सरकारी कंपनीमधून रिटायर्ड झालेला आपला नवरा आता अंथरुणावर खिळून आहे. आताशी त्यांना काहीच समजत नाही, किंवा समजत असेल पण त्यांना हे समजून घ्यायचं नाही. डॉक्टरांनी काहीतरी आजार आहे असं लेबल लावून दिलं आहे त्यांच्या मागे. कधीतरी माझ्याकडे नजर लावून बघतात. काय बघत असतात त्यांनाच माहीत. काय उरलं आहे नक्की त्यांच्या आयुष्यात? एकुलता एक मुलगा होता. वाईट संगतीला लागून कुठंतरी निघून गेला. कुठंतरी आपल्याच संस्कारात कमी राहिलं असा विचार करत त्यांच्या डोळ्यातून पाणी चटकन खालती ओघळलं. पदरानं डोळे टिपून मालतीबाईंनी त्या तसबिरीमधील गणपतीसमोर हात जोडले आणि त्याला रोजच्याप्रमाणे प्रार्थना केली. तुला वाटत असेल तर जिवंत ठेव, नाहीतर एकदाचं घेऊन जा आम्हाला. फक्त एकाला नको, दोघांनाही ने. दररोज जेवणाचा नैवेद्य दाखवते ते उगाच का? तुला त्या जेवणाची शपथ आहे. क्षणभर तसबिरीमधल्या बाप्पाकडे रागानं पाहत त्या उठल्या. मालतीबाई निस्सीम गणपती भक्त. विनायकी आणि संकष्टी कधी चुकल्या नाहीत. कसबा गणपतीला जाऊन जास्वंदाचा आणि दुर्वेचा हार कायम स्वतःच्या हातानं केलेला वाहणार. देवासमोर बसून सगळी स्तोत्र म्हणणार. घरातल्या घरात अभिषेक करणार आणि प्रेमानं केलेला स्वयंपाकाचा नैवेद्य बाप्पाला दाखवून मग उपास सोडणार. पण माधव घर सोडून गेल्यापासून त्या आतल्या आत खचल्या होत्या. आता कसबा गणपतीला जाणं नाही व्हायचं, तरी जे जमेल ते घरात करायच्या. घरात असणाऱ्या एकुलत्या एक विजेच्या दिव्याला त्यांनी चालू केलं. खोलीतला अंधार गुपचूप पळून गेला आणि तिथं पांढऱ्या प्रकाशाचं साम्राज्य पसरलं. आता भाकरी आणि पिठलं करायला घेतली पाहिजे या विचारानं त्यांनी स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. स्वयंपाकघर म्हणायलाच. दरवाजापाशी सुरू झालेली खोली पुढे स्वयंपाकघरापाशी संपत होती. बाजूला न्हाणीघर आणि मागच्या व्हरांड्यात जोडणाऱ्या जागेत छोटंसं शौचालय. तिथंपर्यंत कसं तरी मोहनराव चालायचंय म्हणून भागत होतं, नाहीतर त्यांना एकटीला सगळं कितपत जमलं असतं कुणास ठाऊक. येणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनवर ते घर चालू होतं. त्यांनी भाकरीचं पीठ परातीत घेतलं तेवढ्यात बाहेरून आवाज आला. मालती मावशी, येऊ का? तेवढ्याशा दिव्यात त्यांना कळलं नाही की बाहेर कोण आहे. गुडघ्यांवर हात ठेवत हळूहळू चालत त्या दरवाजापाशी आल्या. बाहेर एक गोरापान तरणाबांड मुलगा खांद्याला एक बॅग घेऊन हसत उभा होता. ओळखलं नाही का मावशी? मालतीबाईंनी खरंच ओळखलं नव्हतं. त्या नुसत्याच उभ्या राहिल्या. अहो मावशी, मी अथर्व. तुमच्या कोकणातल्या घरासमोर असायचो. काही आठवलं का? मालतीबाईंना काही आठवेना, पण तो एवढं म्हणतोय तर असावं हा विचार करून त्या म्हणाल्या, ये ये ना रे, ये ये. तो आत आला आणि एकदम मोहनरावांनी डोळे उघडले. अहो, अथर्व आलाय. आपल्या कोकणातल्या घरासमोर राहायचा. आठवतोय का? त्याने एक क्षणभर त्याच्याकडे पाहिलं, पण काहीच बोलले नाहीत. पुण्यात आलो होतो, तुम्ही काही गावी येत नाही. तुमचा पत्ता मिळाला आणि म्हटलं भेटून घ्यावं तुम्हाला. बरं केलंस हो, नाहीतर आम्हाला भेटायला कोण येतं आजकाल. आमचा माधव गेल्यापासून आम्ही दोघं म्हातारे एकटेच. त्यांना घराबाहेर जाता येत नाही आणि मी फारशी कुठे जात नाही. 1 तारखेला पेन्शन घ्यायला जायचं तेवढंच. बाकी दूधवाला, भाजीवाला, किराणा सगळे घरीच येऊन देतात. खालती राहणारा छोटू माझं लाईट बिल भरून देतो. आता मी कुठे जात नाही, ना बाहेर ना कोकणात. आता आम्ही इथेच शेवटपर्यंत.
मनातला हुंदका दाबत त्या म्हणाल्या. अथर्वने काही न बोलता फक्त त्यांच्याकडे पाहिलं. थोड्या वेळानं मालतीबाई शांत झाल्यावर त्यांनी विचारलं, अथर्व, पिठलं भाकरी चालेल ना रे तुला? त्यानं हसून मान डोलावली. त्यांनी भाकरीचं पीठ मळायला घेतलं, चूल पेटवली आणि दुसऱ्या डब्यातून डाळीचं पीठ काढलं. मावशी, तुम्ही कोकणातल्या घरी आता येणार नाही का परत? आत्ता काय करू येऊन? ज्याच्यासाठी जागा घेतली तोच आम्हाला सोडून गेला. आता तिथं जाऊन काय करायचं? आमचं कोणीसुद्धा नाही तिथं. पण तिथं बाकीचे लोक आहेत की. पुणं सोडून या तिकडे. गावाची हवा घेतली की तुम्हा दोघांनाही बरं वाटेल. एकदा केला होता विचार, पण तिथं हॉस्पिटलं नाहीत. रात्री बेरात्री यांना काही लागलं तर धावपळ कुठं करायची? त्यामुळे इथंच पुण्यात बरं आम्हाला. इथला मालक महिन्याला फक्त 200 रुपये घेतो आमच्याकडून जागेचे. आता त्यांना 9,000 पेन्शन आहे. यात सगळं आम्ही भागवतो. जे उरेल ते आम्हाला औषध पाण्याला लागेल म्हणून मी जपते. पण तुम्ही सोनं विकून ती कोकणातली जागा घेतली होती ना? त्याचं हे बोलणं ऐकून त्यांनी चेहरा तिकडे घेऊन आपले डोळे लपवले. मावशी, काही नाही रे. कधीतरी हे डोळे चुलीच्या धुराला सहन नाही करू शकत ना. आता वय झालं, 60ला पोचले मी. हां, त्या हसत म्हणाल्या. तोही हसला. 2 क्षण गेल्यानंतर त्या म्हणाल्या, सगळ्या गावाला माहिती आहे पुण्यात घर घेता येणार नाही, म्हणून ह्यांच्या ओळखीनं एक जागा कोकणात मिळाली. हे रिटायर्ड झाल्यावर आम्ही नवरा बायको तिकडं जाऊन राहणार होतो. आंब्याची शेती करणार होतो. जेवढं सोनं होतं तेवढं मोडून घर घेतलं. मोठी जागा मागे वाडीच बनवायची होती तिथं. आम्ही दर सुट्टीत जाऊन राहायचो. चांगले 2 महिने असायचो हां तिथं. हे कुठून आंब्याची रोपं घेऊन यायचे आणि मी त्यांची काळजी घ्यायचे. खूप स्वप्न पाहिली होती त्या झाडांबरोबर. पण आमची सगळी स्वप्न माधव घेऊन गेला. आता 3 वर्ष झाली त्याला जाऊन. तो येणार नाही परत हे आता मी मान्य केलंय रे. हे म्हणाले होते की मालते, तुझं सोनं आत्ता घेतोय, पण आपण गावी जाऊन एवढे आंबे पिकू की तुला सोन्यानं मडवेन बघ. कसलं काय आणि कुठलं काय? जे राहिलं ते राहिलंच. बोलता बोलता पिठलं भाकरी तयार झाली. मालतीबाईंनी त्यातला एक भाग फोटोतल्या गणपतीसाठी काढून ठेवला, दुसरा भाग नवऱ्याच्या ताटात दिला आणि बाकीचं अथर्वला दिलं. ताटात पिठलं भाकरी, लाल ठेचा आणि हिरवी मिरची असं पाहून अथर्व खुश झाला. बराच भुकेलेला दिसत होता तो. जेवणावर मनसोक्त ताव मारत होता. त्याची जेवणाची पद्धत पाहून क्षणभर मालतीबाईंना हसू आलं, पण मग आपलं जेवण कोणीतरी मनापासून खात आहे हे पाहून त्यांनी पण भरभर भाकऱ्या केल्या. सकाळचा थोडा भात आहे, घेणार का? त्यांनी विचारलं. यानं लगोलग मान डोलावली. त्यांनी भाताला तव्यावर गरम केलं आणि पिठल्यासोबत दिलं. मनसोक्त जेवल्यावर तृप्तीचा ढेकर देऊन अन्नदाता सुखी भव असं म्हणत तो उठला. मोरीत जाऊन तांब्यानं हात धुवून तो परत त्यांच्यासमोर येऊन बसला. खूप दिवसांनी एवढं मनसोक्त जेवलं मावशी. हाताला खूप गोडवा आहे हा तुमच्या. त्याच्या बोलण्यानं त्या प्रसन्न हसल्या. खूप दिवसांनी त्यांनासुद्धा अतीव समाधान वाटत होतं. मावशी, मुख्य काम सांगायचं राहूनच गेलं. काय रे? त्यांनी प्रश्नार्थक नजरेनं विचारलं. तुमच्या कोकणाच्या जागेमधून गावातली पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू होतं तेव्हा तिथं खोदकाम करत असताना एक मोठी पेटी सापडली. उघडल्यावर त्यात खूप सारं सोनं सापडलं. सरकारनं ते त्यांच्याजवळ ठेवलं, पण तुमच्या जागेत सापडलं म्हणून त्याचे 10% बक्षीस म्हणून तुम्हाला पैसे पाठवले आहे बघ. असं म्हणून त्याने त्याच्या बॅगेतून एक पुडकं बाहेर काढलं आणि त्यांच्या हातात दिलं.
मालतीबाईंनी ते पुडकं घेतलं आणि बघितलं तर आत आत खूप साऱ्या नोटा होत्या. एवढ्या नोटा त्यांनी कधीच पाहिल्या नव्हत्या. त्या निःशब्दपणे त्या नोटांकडे आणि त्याच्याकडे बघत होत्या. एवढे पैसे? मावशी, तुमचेच आहेत ते. त्यातून तुमचं सोनं पण तुम्हाला आणता येईल आणि काकांचे योग्य उपचार पण करता येतील. पण मी काय करू एवढे पैसे घेऊन? मावशी, तुम्हीच देवाला म्हणायचा ना, तुला वाटत असेल तर जिवंत ठेव. मग बघा, त्यानं म्हणूनच हे पैसे पाठवले असतील. अरे पण बघा, त्या देवाचीच इच्छा असेल तुम्ही अजून जगावं, छान राहावं, गावी जाऊन शेती करावी, रिटायर्ड जीवन उत्तम जगावं. पण पण त्यानं खरंच माझं ऐकलं असेल. म्हणून तर तुम्हाला आता हे पैसे मिळाले ना. जर तुमचा मुलगा असताना मिळाले असते तर त्याने ते सुद्धा वाया घालवले असते. पण हे पैसे देण्यापेक्षा त्यानं आम्हा दोघांना नेलं असतं तर बरं नसतं का झालं? असं का म्हणता मावशी? अगं, आपली कर्म केल्याशिवाय, आपले भोग भोगल्याशिवाय तो नेतो का कुणाला? मग आता तुम्ही दोघं सुखाचे दिवस भोगा आता. त्याचं हे बोलणं ऐकून मालतीबाई स्पुंदून स्पुंदून रडायला लागल्या. बराच वेळ त्या रडत होत्या. शेवटी डोळे पुसून त्या मोहनरावांकडे गेल्या. अहो, ऐकलं का? आपल्या शेतात खजिना सापडलाय. त्याचे पैसे घेऊन अथर्व आलाय. आता आपण कोकणात जाऊ, परत शेती करू. तुम्हाला मी बरं करेन. तिथली माती, तिथली हवा, सगळं तुम्हाला बरं करेल. आपण उद्याच जाऊयात. हा अथर्व घेऊन जाईल आपल्याला. चालेल ना रे अथर्व? त्यांनी त्याच्याकडे पाहिलं तर तिथं कोणीच नव्हतं. त्या इकडे तिकडे बघायला लागल्या तर आजूबाजूला कुठेच तो दिसेना. त्यांनी दारात पाहिलं, जिन्यात पाहिलं, कुठेही तो नव्हता. खालती छोटूला हाक मारून त्यांनी विचारलं की त्याने एका मुलाला पाहिलं का? तो देखील नाही म्हणाला. तेव्हा त्या एकदम दचकल्या. आज जाऊन त्यांनी पाहिलं तर नोटांचं पुडकं तसंच होतं, सही सलामत. पण अथर्वचा पत्ता नव्हता. तेवढ्यात त्यांना आठवलं, मावशी, मी अथर्व तुमच्या कोकणातल्या घरासमोर असायचो. आणि कोकणातल्या त्यांच्या घरासमोर तर कुठलंच घर नव्हतं. त्यांच्या भक्तीमुळे त्यांनी घरासमोर एक छोटंसं गणपतीचं मंदिर घरासमोर अंगणात बांधलं होतं, जिथं त्या रोज नेमानं पूजा आणि अथर्व शीर्ष आवर्तन करायच्या. घरासमोर मंदिर, अथर्व, गणपतीचं नाव. मालतीबाईंच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्या धावत गणपतीच्या तसबिरीसमोर गेल्या. तिथल्या तसबिरीत त्यांना त्यांचा घरातला गणपती त्यांनी स्वतः केलेल्या नैवेद्यानं तृप्त दिसत होता. कोकणातल्या त्यांचा गणपतीरूपी अथर्व आज त्यांच्या हाकेला धावून आला होता, हे सांगायला की अजून जिवंत राहायचंय तुम्हाला, मनसोक्त आयुष्य जगायला. धन्यवाद. वाचक स्वर निलेश जोशी.